नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कथा साहित्य प्रकार परिचय या प्रकरणाचा शेवटचा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. कथेचे घटक तर आपण बघितले. आता कथेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते जाणून घेऊया. कथेचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे कथा मनोरंजन करते. कथा विलक्षण मनोरंजक असते. तिच्या या वैशिष्ट्यामुळेच मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार कथाच आहे. कथेच्या मनोरंजकतेमुळेच तिला दिवाळी अंकामध्ये मानाचे पान दिले जाते. आज मनोरंजनाची कितीही साधने उपलब्ध असली तरी बालमनाच्या मनोरंजनाचे पहिले साधन किंवा माध्यम म्हणूया हवं तर गोष्टच आहे. छोटी मुलं गोष्ट ऐकायला सदैव उत्सुक असतात. ते कथेच्या मनोरंजकतेमुळेच. माणूस गोष्टी वेल्हाळ झाला तेही कथेच्या याच वैशिष्ट्यामुळे. कथेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात. कथेत संस्कार करण्याची जबरदस्त ताकद असते. मनोरंजनाबरोबरच कथेच्या माध्यमातून मूल्य विचार रुजविता येतात. मानवता, सत्य, समता, न्याय, बंधुभाव, धैर्य, दया, सहकार्य इत्यादी मूल्ये कथेतून सहज शिकवता येतात. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथेतून रेखाटलेली असतात. प्रसंगी सामान्य माणूस देखील आभा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे बोधकथेतून वाचकांच्या मनावर ठसवता येते. कथेचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. कथा वाचताना आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकाच्या मनात वाढत जाते. कथेतील पात्रांचे भावविश्व जाणून घेण्याची जिज्ञासा जागी होते. वाचकांची उत्कंठा वाढवण्यासाठी कथालेखक फ्लॅशबॅक लेखनशैली, अफलातून नाट्य किंवा धक्कातंत्राचाही वापर करीत असतो. अनपेक्षित शेवट कथेची पकड शेवटपर्यंत धरून ठेवतो. कथेचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे कथा एककेंद्री असते. कथेचा पट छोटा असतो. कादंबरीच्या तुलनेत कथेचे स्वरूपच स्फुट असते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते. म्हणूनच कादंबरी वा नाटकासारखी ती बहुकेंद्री नसून एककेंद्री असते असे म्हणता येईल. कथेचे पाचवे वैशिष्ट्य म्हणजे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत हकीकत सांगितली जाते. घडून गेलेली घटना किंवा प्रसंग कथेत असतात. साहजिकच त्यासाठी भूतकालीन निवेदनशैली वापरली जाते. उदाहरणार्थ, एक गाव होते, तिथे एक दानशूर माणूस राहायचा अशी वाक्यरचना असते. कथेचे सहावे वैशिष्ट्य म्हणजे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा पात्रांच्या माध्यमातून मानवी जीवनाचा थेट वेध घेते. समजा कथेतील पात्र नर्स असेल तर तिच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळे तिच्या मनात जी भावनांची, विचारांची उलथापालथ होते तिचा धांडोळा घेतला जातो. प्रत्येक प्रसंगातील तिच्या मानसिकतेचा वेध घेतला जातो. मग कथेचा नायक कोणी असो त्याच्याही जीवनाचा वेध घेतलेला असतो. बरं, कथेला कोणताही विषय वर्ज्य नसतो. राजा राणीची गोष्ट असते तशी गरीब, भिकारी, बेरोजगाराचीही असू शकते. अगदी किडा मुंगी देखील कथेचा विषय असू शकते. कथेचे सातवे आणि शेवटचे वैशिष्ट्य म्हणजे कथेचे सादरीकरण करता येते. कथा केवळ वाचनीय नसते तर ती श्रवणीय देखील असते आणि त्यामुळेच तिचे सादरीकरणही करता येते. अनेक शाळा, महाविद्यालयातून कथाकथनांच्या स्पर्धा घेतल्या जातात. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने मनोभावे सांगणे आणि एकचित्ताने ऐकणे अशी सांस्कृतिक देवघेव होत असते. विद्यार्थी मित्रांनो, कथेचे सादरीकरण ही एक कला आहे. अर्थात भाषेची जाण, शब्दोच्चार इत्यादी भाषिक कौशल्यांचा सराव केला तर कथाकथनाचे तंत्र कोणालाही अवगत होऊ शकते. कथा दोन पद्धतीने सादर करता येऊ शकते: अभिवाचन आणि कथाकथन. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच व्यक्तीने न करता अनेकांनी केले तर आवाजातील एकसुरीपणा टाळता येतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यामधील वैविध्यांचा श्रोत्यांना आनंद घेता येतो. कथेचे अभिवाचन करताना पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, नेपथ्य यांचा तारतम्याने वापर केला तर कथेचे सादरीकरण अधिक परिणामकारक होऊ शकते.
कथाकथन हा कथा सादरीकरणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र यासाठी कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही जोड देता यायला हवी. वाचिक अभिनयामध्ये स्वराघाताला विशेष महत्त्व असते. त्यासाठी नेमकी शब्दफेक, आरोह अवरोह यांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक असते. पात्र रचनेनुसार संवादातील वेगळेपणा, आवाजातील बदल कथाकथनाची लज्जत वाढवण्यास कारणीभूत ठरत असतो. प्रत्येक कथा कथाकथनासाठी योग्य असतेच असे म्हणता येणार नाही. त्यासाठी योग्य कथेची निवड करता यायला हवी. लेखकाच्या मूळ संहितेला धक्का लागणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते. याशिवाय कथाकथन करताना सादरीकरणाचा वेळ, श्रोत्यांचा अवधान काळ याचेही भान राखावे लागते. एकूणच कथा या साहित्य प्रकाराचा अभ्यास करताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या प्रकरणाच्या शेवटी काही प्रमुख कथाकार व त्यांच्या कथासंग्रहांची यादी दिलेली आहे. त्यापैकी काही मोजक्याच कथाकारांचा मी येथे उल्लेख करतो आहे. आपण मात्र पाठ्यपुस्तकातील ती यादी काळजीपूर्वक वाचावी. वि. स. खांडेकर हे एक थोर कादंबरीकार होते. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार यांनाच मिळालेला आहे. ययाती, अमृतवेल, हिरवा चाफा, क्रौंचवध अशा कितीतरी कादंबऱ्या त्यांच्या गाजलेल्या आहेत. यांनी कथालेखनामध्ये रूपक कथा लिहून एक आगळा वेगळा पण यशस्वी प्रयोग केला. हा यांचा खास विशेष आपल्याला सांगता येईल. फुले आणि दगड हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. यानंतर शंकर पाटील हे एक ग्रामीण कथालेखक. टारफुला ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे. वळीव, धिंड इत्यादी कथाही खूप गाजल्या. ते स्वतः कथाकथनाचे कार्यक्रम करीत असत. एक गाव, 12 भानगडी, पिंजरा, भुजंग अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिलेल्या आहेत. यानंतर अण्णाभाऊ साठे. मूळ यांचं नाव तुकाराम भाऊराव साठे, परंतु अण्णाभाऊ साठे नावानेच ते प्रसिद्ध आहेत. शोषित वर्गाची शोकांतिका त्यांनी आपल्या कथांमधून नेहमीच मांडली. त्यांचा कृष्णाकाठच्या कथा हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय शाहीर म्हणून ते लोकप्रिय होते. फकीरा, रूपा, चित्रा, रानगा, रानबोका, चिराग नगरीतली भूत अशा कितीतरी त्यांच्या पुस्तकांची आपल्याला नावं सांगता येतील. त्यांच्या फकीरासारख्या कादंबरीवर चित्रपटही काढला गेलेला आहे. यानंतर दमा मिराजदार हे एक विनोदी लेखक. माझ्या बापाची पेंड, मिराजदारी ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. जयंत नारळीकर यांनी वैज्ञानिक कथा लिहिल्या. यक्षाची देणगी हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. विभावरी शिरूरकर या ख्यातनाम कादंबरीकार आहेत. यांचं माहेरचं नाव बाळूताई खरे, सासरचे नाव मालती बेडेकर, परंतु विभावरी शिरूरकर या टोपण नावानीच त्यांनी लेखन केलेले आहे. शबरी ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. कळ्यांचे निश्वास हा यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. यानंतर विजया राज्याध्यक्ष, विदेही, अनोळखी, अकल्पित, हुंकार, अखेरचे पर्व, उत्तरार्ध असे अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले. अधांतर हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह खूप लोकप्रिय झाला. त्यानंतर उर्मिला पवार, 6वं बेट हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1988 मध्ये प्रकाशित झाला. चौथी भिंत हा त्यांचा कथासंग्रह 1989 मध्ये प्रसिद्ध झाला. आणि आयदान हे यांचं आत्मचरित्र खूपच गाजलेलं आहे. अशा अनेक कथाकारांनी कथा हा साहित्यप्रांत समृद्ध केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपले हे प्रकरण संपले आहे. कथा हा साहित्य प्रकार अधिक आकलनासाठी पुढे व.पु. काळे यांची शोध ही कथा व डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गडी ही कथा आपल्याला अभ्यासक्रमात दिलेली आहेच. त्यांचा यथावकाश आपण अभ्यास करू. तुर्तास मी पुढे काही कृती दिलेल्या आहेत, त्या जरूर सोडवण्याचा प्रयत्न करा. कथेची वैशिष्ट्ये, कथेच्या लोकप्रियतेची कारणे, प्रभावी कथाकथनासाठी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ते थोडक्यात लिहा. यानंतर
पुन्हा भेटूया पुढल्या पाठाच्या निमित्ताने. तोपर्यंत धन्यवाद.